विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय गणित BDS परीक्षेसाठीचं प्रकरण 13 पाहतोय आपण, समांतर रेषा. आता तुम्हा सर्वांना समांतर रेषा म्हणजे काय माहीत असेल. एकाच सपाट पृष्ठभागावर असणाऱ्या म्हणजेच एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या दोन रेषांना आपण काय म्हणतो, समांतर रेषा. या समांतर रेषांचं वैशिष्ट्य म्हणजे यात किती लांबवल्या तरी एकमेकींना छेदत नाहीत, परंतु त्या एका प्रतलात असणं गरजेचं असतं, तरच त्या समांतर असतात. आता आपल्याला सर्वप्रथम पाहायचं आहे समांतर रेषांची छेदिका. इथं पहा, ही रेषा यल आहे आणि ही रेषा यम आहे. या दोन समांतर रेषांना ही तिसरी रेषा काय करत आहे, छेदत आहे. आणि ही रेषा ए आणि बी या दोन भिन्न बिंदूत छेदते, म्हणून या रेषा पीला आपण या दोन रेषांची काय म्हणतोय, छेदिका म्हणतोय. आता दोन रेषांना जेव्हा एखादी छेदिका छेदते तेव्हा ती छेदिका एकूण 8 कोन तयार करते. पहा आता 8 कोन कसे तयार होत आहेत. समजा ही रेषा आहे आपली एक, तिची समांतर रेषा आपण इथं काढतोय आणि ही तिची काय झाली, छेदिका. आता या छेदिकेमुळं पहा, इथं मी कोनांची नावं लिहितो. इथला जो कोन आहे तो ए, इथला जो कोन आहे तो बी, इथं आपण सी म्हणूया. हा झाला डी कोन. वर जसे 4 कोन झाले सेम त्याच प्रकारे खाली 4 कोन होत आहेत. ते आपण नाव लिहूया ई, एफ, जी आणि एच. आता हे जे 8 कोन झाले, या 8 कोनामध्ये आपल्याला कोनांच्या विविध प्रकारच्या जोड्या तयार होतात. कोणकोणत्या जोड्या तयार होतात, तर सर्वात पहिला प्रकार आहे संगत कोन. आता संगत कोन म्हणजे काय आणि त्याच्या किती जोड्या तयार होतात, तर संगत कोन या प्रकारच्या एकूण इथं आपल्याला 4 जोड्या मिळतात. नक्की कशा होतात आणि कोणत्या आहेत पहा. तर तुम्ही असा विचार करायचा की एका रेषेला पहिल्या रेषेला छेदिका जिथं छेदते तिथं एकूण किती कोन तयार झाले, ए बी सी डी हे 4 कोन तयार झाले. यामध्ये पहा, 2 कोन रेषेच्या वरच्या बाजूला आहेत, 2 कोन रेषेच्या खालच्या बाजूला आहेत. किंवा छेदिकेच्या बाबतीत म्हटलं तर 2 कोन छेदिकेच्या डाव्या बाजूला आहेत, 2 कोन छेदिकेच्या उजव्या बाजूला आहेत. मग या वरचे 4 कोन आहेत सेम त्याच प्रकारचे खालचे 4 कोन आहेत. मग एकसारख्या कोनांच्या जोड्यांना आपण संगत कोन म्हणतोय. उदाहरण घ्यायचं झालं तर एक कोन पहिला पहा, हा कोन ए विचारात घेऊया आपण. हा ए जो कोन आहे तो कुठं आहे, तर रेषेच्या वर आणि छेदिकेच्या डावीकडं. मग खाली आपल्याला कसा कोन पाहिजे आहे की रेषेच्या वर पण छेदिकेच्या डावीकडं. कोणता कोन मिळतोय पहा आपल्याला, ई कोन मिळतोय. म्हणजे ए कोन आणि ई कोन एकसारखे कोन आहेत. अशा प्रकारच्या जोडीला म्हणायचं संगत कोन. मग आता पहिली जोडी काय झाली पहा, कोन ए व कोन ई. आता याप्रमाणे तुम्ही बीची जोडी शोधली तर बघा, रेषेच्या वर छेदिकेच्या उजवीकडं, रेषेच्या वर छेदिकेच्या उजवीकडं कुठली जोडी मिळाली आपल्याला, बी आणि एफ. म्हणजे कोन बी व कोन एफ. याचप्रमाणे तिसरी जोडी काय मिळेल पहा, ह्या कोन सीची जोडी होईल कोन जी, कोन सी व कोन जी. आणि चौथी जोडी काय होईल पहा, इथं जो कोन डी आहे त्या डी कोनाला जोडी मिळेल कोन एच. अशा संगत कोनाच्या किती जोड्या मिळाल्या आपल्याला, 4 मिळाल्या. अजून कोणकोणत्या जोड्या असतात, तर दुसरा प्रकार आहे आंतरकोन. आंतरकोन थोडक्यात, आंतरकोन म्हणजे आतले कोन. कशाचे आतले कोन, ह्या ज्या दोन समांतर रेषा आहेत त्या समांतर रेषेच्या आतले कोन. आता आत या दोन रेषांच्या आतमध्ये किती कोन आहेत बघा, 1 2 3 4. या 4 कोनामध्ये आंतरकोनांच्या 2 जोड्या होतात आणि व्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या होतात. तर व्युत्क्रम कोन आणि आंतरकोन आपण पाहणार आहोत. शब्द आहे व्युत्क्रम कोन. तुम्ही आता पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर आंतर व्युत्क्रम आणि बाह्य व्युत्क्रम सुद्धा असतात. तूर्तास आपल्याला 6वीला फक्त व्युत्क्रम कोन एवढंच नाव लक्षात ठेवायचे आहे. आता ह्या 2 जोड्या आंतरकोनाच्या पहिल्यांदा पाहूया. आंतरकोनाच्या जोड्या पाहताना छेदिकेच्या एकाच अंगाच्या जोड्या विचारात घेतल्या जातात. म्हणजे पहा, इथं जर तुम्ही डी कोन घेतला तर हा डी कोन जो आहे तो छेदिकेच्या कुठं आहे, डावीकडं. मग आतलाच परंतु छेदिकेच्या डावीकडचा दुसरा कोन कुठला मिळाला आपल्याला, ई. मग डी आणि ई हे जे 2 कोन आहेत ही पहिली जोड झाली, कोन डी
व कोन ई या जोडीला म्हणायचं आंतरकोनांची जोडी. सेम याच प्रकारे अजून एक जोडी आपल्याला मिळते पहा. सीची जोडी कोणती आहे? कोन सीला जोडी आहे कोन यप. कोन सी व कोन यप. आता पहा इथं ह्या चार कोणाची जशी आंतरकोनाची जोडी झाली तशी व्युत्क्रम कोणांची पण जोडी असते. व्युत्क्रम कोणाला मात्र काय करायचं असते? एक छेदिकेचा डावीकडचा कोण घेतला, दुसरा छेदिकडचा काय घ्यायचा? उजवीकडचा कोण घ्यायचा. पण तेही घेताना एक कोण वरचा घेतला तर एक कोण खालचा घ्यायचा. म्हणजे कसं घ्यायचं पहा. पहिली जोडी इथं जर कोण डी घेतला मी, हा कोण डी कुठं आहे? हा कोण आहे पहा, कोण डी. तर त्याचा व्युत्क्रम कोण कुठला येणार? हा कोण यप येणार. हा कोण यप म्हणजे कोण डी व कोण यप. आणि दुसरी जोडी पहा कुठली मिळेल? जर इथं आपण कोण सी घेतला तर त्याला कुठली जोडी होणार आहे? सीचा विरुद्ध बाजूची जोडी कुठली आपोआपच पहा, कोण ई. अशा प्रकारे आपल्याला दोन समांतर रेषांना एका छेदिकेनं छेदल्यानंतर जे 8 कोन तयार होतात त्या 8 कोनांच्या विविध प्रकारे अशा पुन्हा 8 जोड्या तयार होतात. एवढ्याच जोड्या आहेत का? तर नाहीत. अजून एक प्रकार आहे, तो प्रकार आहे विरुद्ध कोनांची जोडी. आता विरुद्ध कोनांची जोडी पाहण्यापूर्वी आपल्याला थोडीशी दुसरी आकृती विचारात घेऊया. कशी पहा. समजा मी 2 रेषा काढल्या आणि त्या एकमेकींना छेदत असतील तर विरुद्ध अंगाला झालेले जे कोन आहेत एकमेकांच्या त्यांना म्हणायचे विरुद्ध कोन. म्हणजे हा जर मी इथला कोन घेतला तर याचा विरुद्ध कोन कुठे येतोय? इथं येतोय. आणि हा जर डावीकडचा कोन घेतला तर त्याला विरुद्ध कोन कुठं येतोय? उजवीकडं. याच प्रकारे पहा. मग आता इथं जर आपल्याला विरुद्ध कोनांच्या जोड्या घ्यायचं म्हणजे किती मिळतील रे पहा. या 8 कोनामध्ये मी काही नमुना दाखल लिहितो तुम्हाला. कोन आपण ए घेतला तर एचा विरुद्ध कोन कोण होईल? सी. कोन ए व कोन सी. अजून दुसरी जोडी कुठली होईल? बी घेतला तर बीला कुठली मिळते आपल्याला विरुद्ध कोणाची जोडी? कोन बी व कोन डी. खाली पण 2 जोड्या मिळतील आपल्याला. ई कोणाचा विरुद्ध कोण येईल? कोन जी. कोन ई व कोन जी. आणि चौथी जोडी कुठली मिळेल? कोन यप आणि कोन एच. कोन यप व कोन एच. पहा ह्या 4 कोना विरुद्ध जोड्या आहेत. आता हे झालं जोड्या. पण या नुसत्या जोड्याच माहीत असून फायदा आहे का आपल्याला? या कोणांची गुणधर्म सुद्धा आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे संगत कोणांचा गुणधर्म काय, आंतर कोणाचा गुणधर्म काय आणि व्युत्क्रम कोणाचा आणि विरुद्ध कोणाचा. तर पहा जर 2 रेषा समांतर असतील, कशा असतील? समांतर, तर तयार होणाऱ्या संगत कोणाच्या जोड्या, आंतर कोणाच्या जोड्या, व्युत्क्रम कोणाच्या जोड्या आणि विरुद्ध कोणाच्या जोड्या यांच्यात काय गुणधर्म आढळतो? तर नीट लक्षात ठेवा. समांतर रेषांना जर छेदिकेनं छेदलं आणि जर संगत कोण तयार होतील, जे 4 जोड्या तयार होतात त्या 4ही जोड्या म्हणजे प्रत्येक जोडीतील कोण हे कसे असतात? एकरूप असतात. कसे असतात? एकरूप. एकरूप म्हणजे समान मापाचे. म्हणजे ए कोणाशी समान असणार ई कोण, बी कोणाशी समान असेल एफ कोण, सीशी समान असेल जी आणि डी कोणाशी समान असेल एच. तसंच आंतर कोणाचा सुद्धा गुणधर्म आहे. 2 समांतर रेषांना जर छेदिकेनं छेदलं तर ज्या आंतर कोणाच्या 2 जोड्या तयार होतात त्या मात्र एकरूप नसतात. त्या जोड्या कशा असतात? पूरक असतात. आता पूरक कोन आणि कोटी कोन तुम्ही शिकला आहात. लक्षात नसेल तर तुम्हाला माहीत पाहिजे. ज्या 2 कोनांची बेरीज 90 अंश येते, ज्या 2 कोनांची बेरीज 90 अंश येते त्याला म्हणतात एकमेकांचे कोटी कोन. आणि ज्या 2 कोनांची बेरीज 180 अंश येते त्यांना म्हणतात एकमेकांचे पूरक कोन. म्हणजेच हे जे आंतरकोन आहेत डी आणि ई यांची जर बेरीज केली तर ती बेरीज नेहमी तुमची किती भरणार आहे? 180 अंश. म्हणजे हा जो डी कोन आहे आणि ई कोन या दोघांची बेरीज केली तर ती 180च भरणार आणि सीची आणि एफची सुद्धा बेरीज 180 भरणार. याचप्रमाणे व्युत्क्रम कोणाचा गुणधर्म जर तुम्ही पाहिला तर व्युत्क्रम कोण सुद्धा एकरूप असतात आणि विरुद्ध कोण सुद्धा एकरूप असतात. म्हणजे फक्त लक्षात काय ठेवायचं? संगत कोण, व्युत्क्रम कोण आणि विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात म्हणजेच एकरूप असतात. फक्त आंतरकोन यांची बेरीज किती असते? 180. तर ठीक आहे, आपण आता कोणाच्या जोड्या काय आहेत ते पाहिलं. याच्यावरचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहूया. धन्यवाद.